दोन्ही बुवांनी भजनाची सुरुवात केली। काय मंडळी, लोके बुवाला बोलल्याशिवाय सध्या ज्या बुवांचं पान हलत नाही आणि तुमच्या समोर आहे, मी जे सुरुवातीला सांगितलं की दोन बुवा विरुद्ध एक बुवा आणि त्याचं साक्षात उदाहरण आपल्या समोर आहे। मला एकच सांगायचं आहे इथल्या मंडळाला की प्रार्थनेच्या अगोदर ज्या बुवाला 35 ते 40 मिनिटं बोलावं लागतं, हा माझा विजय आहे। कारण लोके बुवा काय लेवलचा बुवा आहे हे विनोद चव्हाणला माहिती आहे। नुसतं भजन आणि भजन। आजपर्यंत मी विनोद चव्हाण बुवाचा रिस्पेक्ट केला, भजनाचा खांदार घेतलंय, तो कानात सुगरू लागलो। त्याच्यामुळे मी हल्ली ते का बोलतोय आणि आता मी जबरदस्त बोलतोय। हा, कारण स्वतःची जी काय त्याची आज खासियत होती तो स्वतःहून घालवून बसता होतो। ह्यो कांडे चोरा, लक्षात ठेवा, ह्यो मधलो हातो ह्यो दोन भावकेत वाद कसो होत। पण गुंडूबुवा तुमका एक मी माझ्या वैयक्तिक म्हणजे ह्या मनापासून सांगतोय, आमच्या दोन बुवांचे जेव्हा वाद होतात ना तेव्हा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा। तुमच्या बरोबरचे आमचे कार्यक्रम थोडे कमी होऊ लागले होते। तू काय करतो, दोघात झंगटा लावतं आणि गप बसतं, पण विनोद आणि लोके बुवाची जोडी चालता मार्केटमध्ये। आज लोके बुवा आणि गुंडू बुवाच मार्केटमध्ये होते दोघे जण, पण विनोद चव्हाण पुढे येता। अर्थात तू काय करतो, लोक्याक माझी नाट मोडूक जमत नाही, म्हणजे गुंडू बुवा लोक्याची नाट मोडूक जमत नाही, म्हणून त्याच्या खांद्यावर गुंडू बुवा सध्या बंदूक ठेवता, पण त्याका सुद्धा पेलाचा नाही। जो बुवा प्रार्थनेच्या अगोदर पाऊण तास बोलता त्यांनी स्वतःची विद्वत्ता काय हाना विनोद चव्हाण बुवा। आणि जा काय मी बोललोय या YouTube साक्ष हा बुवा, तुझ्या भजनाचा मी समर्थनच केलंय, तुझा चांगलाच म्हटलंय, पण तू सांगलं माका काय येणार नाही, ह्या नाही। अरे ह्याका अक्कल हवी होती ह्या बुवाक। आतापर्यंत वाघांच्या विषयावर ह्या बुवान आमका हैराण केल्या, आज तुका लाज वाटली नाही मंडळात सांगा माझ्या मागे वाघ लावू नको म्हणून? आज का नाही सांगितलं माझ्या मागे शेळी लावा म्हणून? नाही, तू शेळीच असत या क्षेत्रात, मी सांगतोय। अरे आतापर्यंत हे दोन वाघ म्हणणार हो तू, मग आज तुका लाज वाटली नाही? तिसरं वाघ, दोन वाघांच्या पंक्तीत बसा त्यांनी लावल्याने, मग आतापर्यंत आमचा पण तेच लावित होते, आम्ही नाही त्यांच्या घराकडून वाघ पाठवित होतो। हा, तू ताच घाणेरडा बोल। वरचे सांगतात सिंधुदुर्गाच्या बाहेरचे की सिंधुदुर्गात पांचड भजना चालतात, पण तुमच्या साक्षी सांगतोय कुडाळवासियांच्या सिंधुदुर्गात एक नंबरचो पांचड बुवा असतात सध्याच्या घडीत तो विनोद चव्हाण, हा लक्षात ठेवा। या तुमका मान्य करूचा नसात तर करू नको, पण त्याचे कार्यक्रम बघा युट्यूबच्या माध्यमातून। आता मगाशी हयदोस बिदोस हे शब्द त्याच्या मुखात कसे इले, या खय तिने वाचल्याशिवाय इले पुस्तका? अरे म्हणून तुका वासू म्हणते, वासू तकडे बघतस ना, तो वास काढू बघतस। तू फक्त आता ऐकत राहू तुझ्यावर कसे ठोके मारता येते, आणि तू हे कोले सुख घेत राहू। तू आयुष्यात ह्याच केलं, तू ताच, म्हणून मी सांगितलं ही सेटिंग झाला। अरे जो बुवा भजनात लोक गुंडू बुवा येत नाही म्हणता, तो आज सांगता विनोद चव्हाण भजन सुंदर, अध्यात्म सुंदर। अरे काय या म्हणजे काय, बहुतेक हेनी तुका माका वाटतं अर्धी सुपारी देवची ठरवलेली। हा माका काय बोला नको, अर्धे पैसे झाले तरी तू घे, हे धंदे बंद करा। तुमका मी चॅलेंज करते, दोघांनी एकत्र लढा माझ्याबरोबर, एकत्र तुमच्यात हिंमत असत तर। आणि तो केकाट्ट म्हणून सांगतं ना, तू जसं मंडळी गावात लावून सांगतं ना केकाट्ट, एकदा स्टँडर्डची पेटी सलग 5 बारी घे आणि केकटान बघ, हैसून ना भरलेपर्यंत पिवळं पट्टो मारत जाशी, समजलं? अरे सफेद 2ची पेटी है ती रेल्वेत घेऊन फिरतात, ती फिरतस आणि हय लोके बुवा मोठेपणा सांगतस, लाज वाटत नाही? अरे तेका काय सांगतं माझ्याशी नड, हे घाबरलो काय? अरे गप रे, तुझा काय आहे तर सफेद 2चा हा ना, हे रेल्वेत जा सकाळी मंगलामध्ये माय आणि फडको घेऊन एका मागसून फिरव। ताच करतो खरोखर, है ती पिनाकी जी वरच्या पटीत वाजवतस ना रेल्वेत असाच वाजवतस, आणि ह्यो गाणी त्याच्यावर सुंदर म्हणतात, देवा शपथ म्हटलेली आहेत माझ्या समोर।
अरे लोका तुका सांगतात भजन चालू कर, तेव्हा आपली ना आपण समजून घ्यायचं. आपण काहीतरी आता ना बोर करू नको रे लोकांका. पाऊण तास एवढे काय तुझे घोडे मारलो आम्ही होतो. पाऊण तास नोटेशनच्या पूर्वी, प्रार्थनेच्या पूर्वी तुका वेळ काढूचो लागता ना. म्हणजेच फक्त शेवटला जरा स्वर क्वालसावायचे आणि मी मोठो बादशाह. कोण नाही तुझ्यापेक्षा खूप होत. आणि काय भजन सम्राटाचा काय मी बोललोय रे स्टेजवर भजन सम्राटाचा. तुम्ही दोघांनी त्या स्पर्धेत उतराच आता आणि मी उतरतलोय. आणि लिहून ठेवा 3 लाख माझेच होत. माझो शब्द 3 लाख माझे. तुम्ही भागसून येवा 50-50 उत्तेजनार्थ. तू ताच कर. त्याने हात असो करता तो म्हणजे ही तुझी विद्वत्ता. अरे गुंड्याक नको रे. ए तुझं सामान भर आणि घरात जा. तू नाहीतरी काय नाही बोलतोस. म्हणजे तुमका ह्या हशावर विषय घेऊ नको. जो बुवा आज कृष्णा पवारांचा मोठेपण सांगता नाही तर युट्यूबच्या माध्यमातून बघा कृष्णा पवारांचं कधी नाव त्याच्या मुखात असता काय. पंचरत्नामध्ये कृष्णा पवार काय नाव मग 6व्या रत्न माका एक माका कुडाळवासी आणि तुम्ही सांगा. पंचरत्न ती असंच आम्ही त्यांचा आदर करतो. मग 6वा रत्न कृष्णा पवार बुवा का नाही त्याच्यात. नको त्या विचारावर घाणेरडी राजकारण करू नको. लोक ओळखतात तुझी विद्वत्ता काय हाती. आज फक्त कुडाळमध्ये येऊन कुडाळ भजनाची पंढरी हे दोन्ही बुवा देवगडमध्ये जाऊन जेव्हा मी छाती डोकपणे सांगते कुडाळ भजनाची सध्याच्या घडी पंढरी तेव्हा हे केंडी करणारे बुवा आज येऊन कुडाळात सांगतात कुडाळ भजनाची पंढरी. आणि तुम्ही कुडाळवासी फक्त काय वाटता तुमका की आज विनोदान आमची पंढरी म्हटल्या. पण ह्यो नाट मोडणार बुवा लक्षात ठेवा. आणि विराज जेव्हा तुका तो चांगला म्हणता तेव्हा समजावायचा. तो मागसून कोणाक तरी सांगतो काय घडघडावता तो. ह्या माझ्याकडे साक्ष आहे का. माझ्याकडे ह्याचे पुरावे होत पुरावे. काय बोललो. अरे मी आता हय सांगतोय माकाच मिळतो लो. काय म्हणतो मी ठाम आहे त्याच्यावर. तुम्ही रावाची चाऱ्याने खेळत दोघवले. तू आता जळत राहू. धूर येता बघ तुझं खालसून तुझं धूर कसवाच काढते तू. आणि काय सांगता मंडळात सांगता माझा 3रा गजर आहे. मग आतापर्यंत 23 वर्षात पहिले बारी करताना तुका आमचे नंबर किती ते कळलेले नाही. म्हणून तुका सांगले तुका आज काकड आरतीच. तो गजर कोण आणि कसो देता तो बघतोय. तुका प्रार्थनेच्या पूर्वी तुका पाऊण तास आणि भाई आम्ही काय घटियानी खेळा गेलो होय. घटियाने टाकीन चिरडून. वाघासारख्या वागणं म्हणजे आता ह्या मी बोलतोय ना ही बतावणी वाघासारखी. तू हल्ली जो काय आणि वाघासारख्या तू शिकवू नको रे. तू हल्ली लेडीज बरोबर बारी केलेलो बुवा तू. तू का सांगता ए चंड्या मुंड्या मुंड्या. तेव्हा तू वाघाच्या ह्याच्यात बोला नको. समजला. अजिबात बोला नको तू वाघाच्या बाबतीत. तू माझ्या बरोबर हस म्हणून तुका वाघ म्हणतो. नाही तर तू सुद्धा आता शेळीच बनत चाललं त्याच्याबरोबर. तू जरा माणसासारखं वाघ. तो काय जन्मा गेलेलो एवढंसं पोरगो असा झालंय बारीक करतो. तो पैशासाठी काय करू शकता तर करतो. काय तुझे चष्मा टाकीन फोडून छाप मी एवढं बघा राग गेलो तुझं. रागाला नाट मोडून टाकीन तुझी छाप. दाखवते पंढरी व्हायची तू आता देवगडात फक्त देवगड पंढरी म्हणान बघ. तुका कान पावते कसं तो बघ तकडे. मग आई अरे हे शपथ घातल्या घेतो काय मी देणे करी शपथी बाळू. माझी आई जिवंत आणि शपथी घालण्यापेक्षा हे आधी मुळात शपथ घातलेला नाही. पण त्याका सवय हा ना ती. अरे तू आमका जा सांगतो ना वरती जाऊन बेसूर तू जी प्रार्थना म्हणतस ना एकदा कुलदेवतेशी एकदा देवताशी एकदा संतांशी तर स्वतःच्या भजनात जरा प्रगती कर आमका शिकवण्यापेक्षा. आणि हय ते टोपी घालूचा मला नको. विनोद चव्हाण भजनाच्या बाबतीत तूकच लावता या माझा ठाम म्हणला. मी सांगतो खरा या थुकत लावतात. एक राग खायचो तुकाला धड आळूच येत नाही. तुम्ही टाळी मारा नाही तर काय मारा आपल्या काय फरक नाही. आणि जास्त वेळ नको. तुमका विनंती तुझा तुझो काही विषयच नाही. तुका काय कोले सुखच घेऊचा. तू आज काय करूचाच नाही. तुका मी सांभाळून घेतलोय. तू काहीच बोला नको. याचा बघतोय मी काय करू. तू किती भजन काय करतोस ना आता कर. म्हणजे लोकी बुवा भजन गुंडू बुवा भजन करू लागलो. अरे वा वा माझ्या काय मोठे पण गुंडू बुवाचा. अरे एकामेकाचे कॉलर धरलेले बुवा तुम्ही आणि आज गुंडू बुवा भजन. अरे गुड रेकॉर्ड लिंगा तिट्यावरचा लिंगा तिट्यावरचा सांगतं.
सांग रे त्यात लिंगाच्या तू सुद्धा रिक्षा वाल्यांच्या पूजेत काय केला दोघांनी तर आपण माहिती आहे हा माका जास्त बोलाक लावू नको सगळ्यांचे गुंडले माझ्याकडे होत हा अरे ए कांडपाई ना दोघं गप्प बसायला तो हा एक शब्द मी बोलले मी माका बुवा मंडळी तुम्ही सांगा तुम्हाला आम्ही स्वीकारलंय हे एक शब्द आम्ही वाघ हे भजनात आमच्या कधी शब्द आजच्या बारी दिले का मग आम्ही मागे काय केला तर हे लोकांना सांगू आजचो परफॉर्मन्स सांग याबरोबर तू तुझ्या माका सर्टिफिकेटची गरजच नाही हे तुका जा काय करूचा ना ऑन दी स्टेज तू एक वेळ माझ्यावर तुटून पड आपल्या काही फरक नाही त्याचे पण मी जो लढणार तो असं स्टेजवर लढणार हा चय चय ती बॅसलेटा दाखवू माका नको हा चाय चाय चय केसांचा काय धुडतार बघ आधी हा तुका बुवा कोण मला असा चालायचा नाही माझ्या बरोबर किस्ती द्यायचे केसी आपण ते मोबाईल मगाच त्या मोबाईलचं सांग मी मंडळात सांगलोय हो मोबाईल गाडी येत नाही जरी घराकडे असलो तरी हो मोबाईल शोधू घराकडे जातो पण हय येतो नाही त्याच्या मागे कारण मोबाईलचं बायको गावलो तो दाणीक गावतो हा लॉक तरी टाकून ठेव असं फसतलं कधीतरी हा मी बसलोय म्हणून सांगतोय तुका आता याच्यापेक्षा काय झालं आता बघतात ना दोन बुवा कसे बारके करतात काय का बोलणार या ह्यो सांगतात स्पेशालिस्टी छुपो कोणतरी इलो बुवा कशा उगा हा हे विषय बंद करा रे अरे तुमका लोक हय ना त्या मंडळाक लाज वाटत मागे वाघाचे चिन्ह लिहिलेत ना तसे कार्यक्रम करा हे लुतू मुतू आणि अरे बरोबर आला लोक ठरवतील ना याच्या स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारो बुवा कोण हा धरून बांधून भजन करता कोण हा आणि नुसतं आपलो प्रार्थनेच्या अगोदर कोण बुवा वाटता ए तुका केकटाचा अरे तुका केकाटला काढू बाय तुझी त्याची पेटी चालू करा केकाट किती तो बघतोय सफेद दोनची घेऊन इलो तो चालू करा चालू करा आणि माझ्या बरोबर आवाज लाव चल आता हा चालू करा त्याची पेटी तुमची चालू करा काढता तो बघते पेटी चालू करा आणि माझ्या बरोबर आवाज घेऊन चल म्हणजे तुका क्या काढण्याचा अर्थ समजा हॅलो चालू करा हॅलो पेटीचा आवाज द्या मला पेटी पेटी म्हणजे हे बघ पेटी नाही आवाज पण लावायचो धूप लावायची नाही हॅलो 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 पेटीचा आवाज पेटी माझ्या पण पेटीचो द्यावा त्यांच्या मनात माझ्या माका पण पेटी वाजू घेता कोण पुढे नाही त्याचा वाजू घेता आता कोण किती वाजवता चल रे ए चल आता कौन कितना पानी में अभी लोग देखेंगे चल चल हॅलो तू तर अजिबात नको तू त्याचीच बाजू घेतोस बुवा हे बघ हे मी सांगतो ऐक इकडे तुमचा चॅलेंज मी स्वीकारला हात जोडून विनंती मायबाप रसिको लोकेवाणी दिलेला चॅलेंज मी आज स्वीकारतो तुमच्या आशीर्वादाने दुसरी गोष्ट युट्यूब चॅनलला हा कार्यक्रम जाऊ नये आता भांडण नाही हे लोकांचं माझं भांडण नाही हे संगीत भजनामधले जुगलबंदी आहे ना तोच प्रकार आहे भांडण नाही होणार बुवा तुम्ही आवाज लावा तुमच्या पट्टीचा आवाज मी काढण्याचा प्रयत्न करणार दुसरी गोष्टच नको हा फक्त हा आवाजाचा विषय हो बुवा दुसरी गोष्ट दुसरी नाही गोष्ट सांगतो हो तुम्ही लावणार तो आवाज मी लावणार आणि मी आवाज लावणार तो तुम्ही लावायचा हो लावणार हा जरा पेटी माझी वाढवा काळी दोन स्टँडर्ड तरी धूप लावायची नाही काळी दोन स्टँडर्ड कुठे आहे
तार सप्तकात दैवत स्वर घेऊन मी मागे आलोय आणि स्टँडर्ड पेटीवर करा त्यांचा माईक चालू. स्टँडर्ड पेटीवर गायचं नाही तर ह्या पेटीवर यावा. हय यावा, हय यावा. असा कसा ती सफेद दोनला पेट्या तू मोठ्या पहिला करू नका अजिबात. हा सफेद दोनवर गायची त्यांनी मान्य केल्या ना पहिला. सफेद दोनवर मी 6 पर्यंत जाते तार सप्तकात. नको आता धूप लावते धंदे नको. स्टँडर्ड बस बाजू घेतला तू मोठ्या पहिला करू नको. ऐका त्यांचे स्टँडर्ड पेटी आहे. माझी सफेद दोनची एका स्वरण खाली ऐकून घ्या. त्यांचे मी स्टँडर्डलाच गाणार. त्याच्यानंतर मी माझी शपथ सगळ्यांना आणि लोके बोलणार. मी शेवटचा खर्चाचा आवाज लावणार. तो आवाज त्यांनी लावलो ना आजची सुपारी या माणसाला मी देणार तुमच्यासोबत. आज शेवटचा खर्चाचा सोड स्पष्ट लावायचा. स्पष्ट थाटून मातून लागलो आजची सुपारी तुला सगळ्यांच्या समोर. अरे तू आधी पहिलं वर चढ पाहिजे. आधी वर चढतोय नंतर तू खाली लाव. तार सप्तकातला ना दैवत त्याच्यावर आता ही पंढरी आधी ठरवीत काय हाता. दैवत आहे दैवत. ठरवतील ना तो ब्राह्मणदेव. नाही ना ब्राह्मणदेव ठरवतो. हे आता तुझी पाळी गेली. नाही आता तुझी पाळी. मी तुझं पाळी तुझे येऊ दे आमका नको ते पाळी. नाही एका जमाचं नाही. याला खर्च तू आता मंडळीचं मत आहे. मी खर्च लावणार तू आवाज लावायचा. रुपावली का तो फुळावलो नाही जमाचा. हे गुंडू नाही खर्च लावायचो. आजची सुपारी मी देणार त्यांना. खर्च लावायचा. हे घ्या चालू करा. हवाळी घालता. लाव आवाज लाव. खर्च आवाज लाव. हे बघते लाव. काळी सफेद दोन. नाही
सफेद 2 मी कसं काय काल 2 ए चोरा रेल्वेतले पेटी नको माका माझा स्टँडर्ड हा म्हणजे काय? त्या पेटीवरच मी गाणार मग माझ्यावर तू सांगतो स्टँडर्ड गाव म्हणजे हे कसं योग्य आहे का? अरे मी बुवा स्टँडर्ड पेटीवर आवाज लावतो ऐक आणि तो त्याच पेटीवर मगाशी लावून गेलो तर बॅग केले बरोबर नाही ना काय तू मग बोललो स्टँडर्डला तुम्ही लावायचा हा मी प्रयत्न केला तू प्रयत्न माझ्या केला पेटीवर आज तुझ्या पेटीवर येऊन मी लावीन तुझ्या पेटीवर येऊन मी लावीन पण आता नाही आता माझ्या पेटीवर तू लावतो पेटीवर उतरणार नाही मी या माझ्या पेटीवर लावीन पण 100% त्या पेटीवर माका ते स्वर सफेद 2च्या ह्याच्यात आता लगेच मिळणार नाही बरोबर ना मी कसं काय करणार? तू सगळा करशील तूप लावचं असलं तर कसा पण लावशील मबनी धनी ब मबनी कपडे मबनी धनी ब मबनी धनी रे आ याचा काय एका धोंडे माती त्याच्यातलं काय कळत नाही हे मला बांधलेला आहे याचा काय कोण भांडला कोणावर आणि कोण भांडता वाजरा बरोबर हे तुझं काय विषय आहे याच्यात काय तो विषय हा तू आधी एक प्रामाणिक सांग हा सांग तू जर त्यांना कॉम्पिटिशन ठेवत असेल तू सांगत असेल की काही 2 मध्ये त्यांनी जाऊन गायचं बरोबर मग त्यांनी प्रयत्न केले काही 2 मध्ये तुझ्या स्वरावर स्वर काय लावल्याने प्रयत्न केले प्रयत्न गप्र काहीतरी सांगा नको फुल घ्या खायचा काय प्रयत्न बोला तू मध्ये बोला तू प्रयत्न केले पण असफल झाले मी काय म्हणतो प्रयत्न केले असफल झाले असफल झाले मग काय करतात 2च्या पेटीमध्ये खर्जामध्ये जातो अगोदर आणि मग बोल आवाज लावलेला काय त्याच्यावर नाही लावलं. मग बस ना तू अरे मग सफेद 2 मध्ये अरे तू सफेद लावला पेटीवर खर्च मी त्याच्या पेटीवर लावू शकते माझ्या पेटीवर कसं लावू तू वाजवतो सफेद 2 तो स्वर गप्र काहीतरी बोला नको मोठे मला काय म्हणतो हे 2 बुवा असे एकत्र ठेवू नका हो हे सेटिंगचे बार्य करणारे बुवा कशा मुखात माझं डोक्या गरम करतात भजना करतात फुलग्याचे भाजी ए शपडी घातला शपडी कुठे मला तू आधी कसली करतो शपथी घेतास मुलांची लाज वाटत नाही तुमका तू बोलात नको एक शब्द तू गप्प बस एक शब्द बोला नको माझी तू गप्प बस मध्ये बोला नको नाही बोलायचं मध्ये मध्ये नंतर बोलायचं चल कुणाला माझी का ह्या ठरवून येतात ना ह्या ठरवून येतात हे धंदे बंद करा समज हे लोक ठरवतील ना आता ठरवून येतात ना ठरवून असू दे माझा असाच असा माझा कार्यक्रमच असो हा कुणा जो बुवा लता दिदींच्या देवांचा विषय मगाशी काहीतरी सांगत होतो म्हणजे येड्याचे बाजार असते बुवा माका सुद्धा माहिती आहे त्याच्या देवतेचं त्यांचं नाव हा पण तो उगाच खयचे तरी विषय घेऊन भजनात बोला ज्या बुवाक हे सुराणू चंद्र भा काय व्हा म्हणता ह्या तेका आधी कळत नाही ते मग लोके बुवाक एका ठीका एका काय धोंडेमध्ये त्याच्यातलं कळत नाही त्याका सांगशील तर ठीक आहे पण तू माझ्या विषयात चव्हाण बुवा तुमका प्रेमाचा सल्लो देतोय माझ्या विषयात शक्यतो तुम्ही जाऊ नको तुमका परत एकदा सांगतोय परत हा पावली घेतो